नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 5 ऑक्टोबर 2025। मित्रांनो, आज विदर्भ, मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, कालच्या तुलनेमध्ये आज पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस असणार आहे, कोणत्या तालुक्यांमध्ये या पावसाची शक्यता असणार आहे मित्रांनो, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे का गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये, किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। मित्रांनो, आज आहे 5 ऑक्टोबर 2025। आज जर या ठिकाणी विचार केला तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी, सेलू, जिंतूर, हिंगोली, तसेच नांदेड, उमरखेड, पुसद या ठिकाणी, माजलगाव, परळी, केज, बीड, चौसाळा, तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, परांडा, वाशी या ठिकाणी, बार्शी, तुळजापूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर 6च्या नंतर किंवा आपल्याला 4च्या नंतर पाहायला मिळतोय। तसेच आपण उदगीर, लातूर, अहमदपूर या भागाचा जर विचार केला तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। औसा, निलंगा या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, हिंगोली, जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये, परभणीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतोय। तसंच बीड जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। मित्रांनो, कालच्या तुलनेमध्ये हा पावसाचा जोर आपल्याला आज वाढलेला पाहायला मिळतोय। तसेच पुढील 2 दिवस अजून मराठवाड्यामध्ये हा पावसाचा जोर कायम असणार आहे मित्रांनो। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर आज आपण बघू शकताय, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय। मित्रांनो, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला काल पावसाची तुलना कमी पाहायला मिळत होती, परंतु आज या ठिकाणी विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर हा वाढलेला आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी सुद्धा आपल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला 5 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। पंढरपूर, सोलापूर, जत या ठिकाणी, आटपाडी, सांगली या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, तर नगर जिल्ह्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला आज कमी पाहायला मिळत आहे। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या 4 जिल्ह्यांमध्येच आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर कोकण पट्टीमध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर कमी झालेला आहे। खानदेशमध्ये देखील या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्येच आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट या ठिकाणी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। धन्यवाद।